नमस्कार मंडळी, मी सुमे. मी अभि इज इक्वल टू सुमे अभि. सुरदर्वी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 20 मे 2023. आज आमच्या तळगावच्या श्री रामेश्वर आणि रवळनाथ मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि तोही रौप्य महोत्सवी वर्धापन दिन आहे. म्हणजे आज 25 वर्ष आमच्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराला झाली. त्यासाठी आज गेले 3 दिवस कार्यक्रम आहे. म्हणजे आपल्याला मागील 2 दिवस आपल्याला घेता आला नाही, मला शूटिंग घेता आला नाही आहे काय टेक्निकल कामामुळे. तर आज पूर्ण दिवसाचं पूजा आणि इथले जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि ज्या काही विधी होतात त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला तर मग आज आपण जाऊ. आता पहिला आहे रामेश्वराची पूजा, त्याच्यानंतर लघुरुद्र आणि त्याच्यानंतर असे अनेक कार्यक्रम आहेत ते आपण बघूया. चला. हे बघा, हे आमचे आनंद दळवी राऊळ पूजेसाठी चालले आहेत. पूजा करून घरी चाललो आहे मी. अच्छा, पूजा करून घरी. ओके, ते बघा. थँक्यू. चला, हे बघा, हे आमच्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार. श्रीयुत दत्ता दळवी माजी महापौर आणि श्रीयुत विनायकजी राऊत विद्यमान खासदार. माझ्या जो उजव्या साईडला बघताय तो 2 in 1 मंडप आहे. म्हणजे समोर स्टेज आहे, त्या स्टेजवरती सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि याच ठिकाणी दुपारचा जो महाभजनाचा कार्यक्रम होतो तो याच ठिकाणी केला जातो. हो होय. आम्ही जरा लवकरच येलो. आता 7:15 वाजलेत. 7:30चं टायमिंग आहे. तर हळूहळू लोक येतील, पण त्याआधी आपण रामेश्वराचं दर्शन घेऊया. म्हणजे एकदा दर्शन झालेलंच आहे रोजच, पण आज जरा घेऊया. आत्ताच आपल्या मंदिराचं रंगकाम झालेलं आहे आणि खूप कमी वेळेत त्यांनी हे पूर्ण केलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, की मंदिराला छानपैकी सजावट केलेली आहे. हे आमचे नागेश देवडी. हे बघा, फुलांची आरास केलेली आहे. आपले मावळण घेतले, भाऊबंद आहेत. इथे पूजा स्थापन केलेली आहे. आपल्या या रामेश्वर मंदिराचा वर्धापन दिनी चैतन्य गगनगिरी महाराज सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं
उद्घाटन सोहळा झालेला आहे. हे आमचे गुरव काका. वाव, आज मंदिराचं एक विलोभनीय दृश्य आहे. आपण बघू शकता सगळे. सकाळी आल्यामुळे गर्दी कमी आहे. मी थोडं सुरुवातीला दर्शन घेतो, त्यानंतर मी कंटिन्यू करतो. खालच्या पिशवीत भरा, पिशवी कांदा पिशवी मला ते टाकायला त्याच्याला गरबडी टाकायची पातळा. चांगलं पाला वरतून टाकलं ते चांगलं. कमी असली तर अजून पिन टाकते. आपल्या इथे रवळनाथ कालिका आणि पावनाई नटून इथे उभ्या आहेत. आज पुन्हा त्यांना नेसवलं जाईल. आपले नंदीसुद्धा मस्त फुलांच्या मध्ये विराजमान झालेले आहेत बघा. आणि हे सगळं फुलांचं डेकोरेशन आहे. याची पूर्ण जबाबदारी आपले विनोद दळवी मावळंगेवाडी यांची असते. आपण त्यांना भेटूच संध्याकाळी आले की ते हे बघा. आणि हे यावर्षीच नाही, दरवर्षी हा कार्यक्रम तेच करतात. यानंतर श्री रामेश्वर पिंडीची पूजा होईल. त्यावेळी तिथे त्यांना सोवळं वगैरे नेसवलं जाईल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा पाहू. पण ही आपली एकदम सकाळची दृश्य आहेत. पालखीसुद्धा सजवून ठेवलेली आहे. रात्री श्री रामेश्वर देवाची मिरवणूक काढली जाते. हे ह्या सगळं भेटते का? फक्त ही जी हिरवळ लावलेली आहे ना, ती फक्त ह्याची आहे. नमस्कार. मला काय हवं ते ठेवला सगळं. नमस्कार.
रात्रीसाठी सुद्धा आपल्या या मंदिरासाठी विद्युत रोषणाई एक सुंदर प्रकारे केलेली आहे. त्याचंसुद्धा विहंगम दृश्य मी तुम्हाला दाखवतो. पण आता आपण सुरुवातीला जाऊया श्रीदेव रवळनाथ मंदिरात. त्यांचं दर्शन घेऊया, कारण जसजशी दुपार होईल तसतशी गर्दी वाढेल आणि नंतर मग दर्शनासाठी सुद्धा वेळ होईल. आता कसं गर्दी कमी असल्यामुळे मनसोक्त दर्शन घेता येईल आपल्याला, त्यामुळे ते घेऊन आपण पुढच्या कार्यक्रमाला लागू. हे आपल्याला रवळनाथ मंदिर. हे बघा, इथे सुद्धा फुलांची आरास केलेली आहे. पकडावर बाकीची कोणती तिथे ठेवली. आज आपल्याकडे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे